चांदवड तालुक्यातील वडाळी भोई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांनी आज भेट देऊन संपूर्ण इमारतीची पाहणी केली आहे। यावेळी आरोग्य मंत्री आंबेडकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध सुविधांची तसेच नवीन वास्तूंच्या झालेल्या कामांची पाहणी केली आहे। नवीन इमारतीचे काम व उपलब्ध सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत कामाचे कौतुक केले आहे। या प्रसंगी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी चांदवड तालुक्यातील आरोग्य विभागाशी संबंधित विविध विषयांवर आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली। ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात तसेच आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा व मनुष्यबळ उपलब्ध व्हावे याबाबतही चर्चा करण्यात आली आहे। यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे, तालुका आरोग्य अधिकारी हेमंत आहे, डॉक्टर सुलोचना भोई, भाजपा तालुकाध्यक्ष शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप काका काळे, बाळासाहेब माळी, निवृत्ती शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीनदादा आहेर, भाऊलाल आहेर, अंकित संचेती, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, बाजीराव वानखेडे, अनिल कोठुडे, नाना सलादे, अमोल देवरे, गोकुळ वाघ तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चांदवडमध्ये आज आपण या ठिकाणी पीएससीचं नवीन जे बांधकाम चाललंय त्या बांधकामाची पाहणी करावी या ठिकाणी आलो। मी सन्माननीय आमदार राहुल आहेर साहेबांचं मनापासून आभार मानेन की खूप आग्रहाने ते म्हणले की आपण जाता येईल 2 मिनिटं या। त्यातलं आता पीएससीचं काम कुठं बघायचं खूप आहे, अजून पुढे जायचं आहे। मला असं वाटतं की इथं आल्यानंतर एक पॉझिटिव्ह वेव्ह याला होतोय। अशा पद्धतीने पीएससीच्या बांधकामातून सुद्धा किती चांगल्या पद्धतीने आपण शासकीय इमारती बांधू शकतोय त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आदरणीय डॉक्टर राहुल आहेर साहेबांच्या पीएससी आणि या पीएससीचं एकूण कामकाज यापूर्वी सुद्धा चांगलं असं आमच्या डेप्युटी डायरेक्टरने सांगितलं आणि डेप्युटी डायरेक्टरने सांगितलेलं सगळं अगोदरची माहिती आहे। मला असं वाटतं की यानंतर इक्विपमेंट सहित इन्फ्रास्ट्रक्चर, इक्विपमेंट, फर्निचर आणि मॅनपॉवर सगळं दिल्यानंतर ज्या काही गोष्टी आपल्याला आता एकूण पेशंटची संख्या आहे, आता एकूण जी काही ओपीडी होते, आयपीडी होते त्याच्यापेक्षा सुद्धा लसपोटची संख्या वाढायला पाहिजे। त्यासाठी आता इथं जे काही एकूण मॅडम आहेत आणि त्यांचा जो स्टाफ आहे त्यामध्ये तुम्ही सगळ्या या नवीन इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग एवढा चांगला करा की ज्याच्यामुळे लोकांना खूप चांगल्या पद्धतीची सेवा देता येईल। मी आजच्या छोट्याशा धावत्या भेटीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना एवढंच सांगितलं की वेगवेगळ्या कामासाठी गेल्या 10 वर्ष 2014 पासून मी आणि आदरणीय आमदार साहेब मला वाटतं तुमच्या आपण ओळख कारण त्याच्यापूर्वी आपण एकत्र त्यावेळेपासून मी त्यांच्या सोबत आहे आणि राजकारणामध्ये खरं तर खूप मोठ्या घरातला माणूस, खूप मोठ्या पाठीमध्ये राजकीय पार्श्वभूमी असताना सुद्धा डाऊन टू अर्थ कसा असावं, टू दी पॉइंट कसा असावं आणि एखादा मुद्दा जर योग्य असेल तर त्याच्यासाठी कशा पद्धतीनं भांडावं या सगळ्या गोष्टींचं एक राईट आढावा असेल तर डॉक्टर या मतदारसंघातल्या छोट्या छोट्या प्रत्येक विकास कामामध्ये सुद्धा तेवढ्या तत्परतेने लक्ष देत आहेत आणि त्यामुळेच ही पीएससी इतक्या सगळ्या पद्धतीने आपण पूर्ण केली। माझी आपल्याला फक्त दुसरी विनंती आहे की आपण आता महात्मा फुले आरोग्य योजना जी आहे ती आपण पीएससी लेवलला चालू करू। एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर इथं सुद्धा जर काय महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून आपण जर या सगळ्या आपल्या ऑपरेटिव्ह सगळ्या सर्व्हिसेस चालू केल्या तर खऱ्या अर्थानं जे काही शहराकडे जाणार मोठ्या दवाखान्याकडे जाणारे सगळे लोक आहेत ते इथं थांबतील। एवढ्या चांगल्या पद्धतीच्या असताना सुदैवाने आपण एका बोलता आपल्या यंत्रणेतून आणि दुसऱ्या बोलता सीएसआर मधून शोध परत मी आणखीन एक विनंती करेन की एक पुण्याला मला मध्यंतरी सुनेत्रा वैद्य पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वतः अजितदादा पवार साहेबांनी त्या काळामध्ये कोल्हापूर सोलापूर आपल्या पुणे जिल्ह्यामधल्या 45 ज्या पीएससी आहेत त्या सीएसआर मधून डीपीडीसीच्या जुन्या पीएससी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि त्याचं लोकार्पण करायला मला बोलवलं आणि मी त्या दिवशी गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी ज्या पद्धतीने साधारणतः 2-2.5 कोटी रुपयाचा एकूण निधी होता पण त्या 2-2.5 कोटीच्या निधीमध्ये सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीने पीएससी बनवल्या होत्या की त्या एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलला सुद्धा हे सगळे इथे इन्फ्रास्ट्रक्चर लागले असेल। मला वाटतं की आता इथं आपण करताना सीएसआर वाल्याला असेल किंवा आपल्या यंत्रणेला असेल तिथल्या सुद्धा काही चांगल्या गोष्टी असतील त्याच्या म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला जे काही सगळे एमजेपीचं काम करायचं ते सगळं सगळं काम आपण या पद्धतीने करावं अशा पद्धतीची विनंती करतो। इन्फ्रास्ट्रक्चर बघितल्यानंतर पीएससी असं वाटतच बाहेरून बघितल्यानंतर इतका प्रशस्त फील आहे, इतका प्रशस्त अशा पद्धतीचा संपूर्ण परिसर आहे, त्याची स्वच्छता त्याच्या पद्धतीचं सगळं काम भविष्य काळात सुद्धा ठेवा। कारण बऱ्याच वेळा असं असते कॉन्ट्रॅक्टर जीव ओतून काम करतोय आमदारांना आणि सर्व लोकप्रतिनिधींना आपली पीएससी चांगली ओळख खूप भावना असते
लोकांच्या मध्ये सुद्धा उत्साह असतोय, परंतु नंतर जर काही कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केलं तर मात्र त्या कळत नकळत सगळ्या यंत्रणेच्या कामाचा सुद्धा प्रभाव कमी होतो. माझी विनंती आहे की ते सगळं काम सुद्धा आदरणीय डॉक्टर राव नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तेवढंच दर्जेदार आपण सगळ्यांनी करावं अशा पद्धतीची विनंती करतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं पीएससीचं हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अशाच पद्धतीच्या सगळ्या पीएससी प्रत्येक ठिकाणी हव्या आहेत. यासाठी सुद्धा कोण कॉन्ट्रॅक्टर असेल तो कोण लोक असतील त्यांचं सुद्धा मॉडेल आपण आमच्या कडे घेतलो. त्या हरकत नाही, चांगल्या गोष्टी या सगळीकडेच अप्लाय करायला पाहिजे. मला वाटतं की या सगळ्या गोष्टी सुद्धा भविष्यकाळामध्ये आपण अप्लाय करूया. मनापासून आजच्या या धावत्या भेटच्या निमित्ताने मी तमाम सगळ्या चांदूरवासियांना मनापासून शुभेच्छा देतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं सगळ्या चांगल्या योजना आम्ही आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून राबवतो. विशेषतः क्वालिटी मेडिसिन, क्वालिटी क्लिनिकल सर्व्हिसेस आणि ह्या सगळ्या स्वच्छतेपासून सगळ्या गोष्टी आम्ही देत असताना आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून होत असणाऱ्या सगळ्या सेवांच्या माध्यमातून सगळ्या लोकांना आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय सुनेत्राबाई पवार साहेब यांचं सातत्यानं आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन असते की आरोग्याचं काम हे दर्जेदार असलं पाहिजे, लोकांच्या प्रती समर्पित असलं पाहिजे. मला असं वाटतं की हे सगळं काम करत असताना चांदवडसारखी पीएससी प्रत्येक ठिकाणी होण्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर या सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीला अजून खूप पुढे आपण शिकलो. मनापासून परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो सांगतो. नुसतं पीएससीला पैसेच नाही दिले, पण त्यांनी आज एवढ्या धावत्या भेटीमध्ये आपल्याकडे इथं वडाळी बोळीला जाता जाता पीएससीला आपल्या व्हिजिट दिली त्यामुळे आपल्या चांदवड तालुक्याच्या वतीने मी मंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो. खरं तर मंत्री महोदयांनी हा विभागाचा कारभार सांभाळल्यापासून एक ना अनेक धडाडीचे इतके निर्णय घेतले आणि साहेब सांगतात ते साहेबांचं मोठेपण आहे. खरं साहेबांच्या कामकाजावरनं बारीक बारीक गोष्टीचं प्लॅनिंग कसं करायला पाहिजे हे साहेबांकडनं शिकायला पाहिजे. डिपार्टमेंटला माहिती आहे. पुनश्च एकदा साहेब माझी आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला एवढीच विनंती राहील की आज आपल्याला वेळ कमी होता, आमच्या विनंतीला मान घेऊन आपण इथं तसं पाहणीला आले, पण ज्यावेळेस ही इमारत अत्यंत सुसज्ज आणि सर्व सोयी सुविधांनी होईल तेव्हा आपल्याच हस्ते याचं उद्घाटन व्हावं एवढं आमच्याकडून. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड.